नमस्कार माझ्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा आहे। अनेक महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे मिळून एकत्रित 3,000 रुपये जमा झालेले आहेत। पण आता अनेकांच्या मनात एकच प्रश्न आहे, ज्यांना 3,000 रुपये मिळाले आहेत त्यांना आता दरमहा मिळणारा 1,500 रुपयाचा पुढील हप्ता मिळणार का आणि तो कधी मिळणार? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचे अगदी सोप्या भाषेत विश्लेषण करणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ज्या महिला पात्र ठरल्या होत्या आणि ज्यांच्या खात्यात पहिल्या टप्प्यात 3,000 रुपये म्हणजे आपले मार्च आणि एप्रिलच्या महिन्याचे यशस्वीरित्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत, त्या सर्व महिला योजनेसाठी अधिकृतपणे पात्र ठरलेल्या आहेत। त्यामुळे त्यांना पुढील सर्व हप्ते नियमितपणे मिळत राहतील। 3,000 रुपयाचे वाटप हे सुरुवातीचे थकीत होते। आता यापुढे सरकारकडून दरमहा 1,500 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातील। योजनेच्या नियमानुसार प्रत्येक महिन्याचा हप्ता त्याच महिन्याच्या ठराविक तारखेला किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा करण्याचे नियोजन केलेले आहे। सध्या अपडेटनुसार पुढील महिन्याच्या 1,500 रुपयाचा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता हा 10 तारखेपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे। तर बघा, पैसे मिळण्यासाठी महिलांनी आता काय काळजी घ्यायची आहे? जर तुम्हाला 3,000 रुपये मिळालेले आहेत तर याचा अर्थ तुमचे खाते व्यवस्थित आहे। तरीही पुढील हप्ते विना अडथळा मिळण्यासाठी खालील गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे, ते म्हणजे बँक खाते सुरू ठेवायचे आहे। तुमचे बँक खाते ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे, त्यात कोणतेही व्यवहार बंद पडू देऊ नका। त्यानंतर आहे आधार लिंक, म्हणजेच ज्या खात्यात 3,000 रुपये आले आहेत ते खाते आधार कार्डशी लिंक राहू द्या, कारण सरकार DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे पाठवत आहेत। तर बहिणींनो, थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला 3,000 रुपये मिळाले असतील तर तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात आणि तुम्हाला पुढील 1,500 रुपयाचा हप्ता देखील नक्की मिळणार आहे। तुम्हाला तुमचे 3,000 रुपये मिळाले की नाही हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ तुमच्या इतर लाडक्या बहिणीसोबत नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या शासकीय योजना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।